सेवा फाउंडेशनच्या वतीने 60 जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा श्रीराम मंगल कार्यालय खोपोली येथे आयोजित करण्यात आला। याचवेळी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या सूचनेप्रमाणे लग्न सोहळ्यात सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा हे सांगण्यासाठी जनजागृती करण्यात आली। आदिवासी व अन्य विविध समाजातील 60 जोडप्यांनी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा संकल्प जोडला। या विवाह सोहळ्यातील नववधूवरांना आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रातील सहजसेवा फाउंडेशनचे पदाधिकारी व रायगड जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्व जोडप्यांना कन्यादान रूपात संसार उपयोगी साहित्य मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आल्या। लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे बाळाराम म्हात्रे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करताना सांगितले की सामुदायिक विवाह सोहळ्याची समाजाला गरज आहे। समाजातील विविध घटकांनी यासाठी पुढे यायला हवे असा आशावाद व्यक्त केला। सर्व मान्यवरांनी सहजसेवा फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले। सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून 200 पेक्षा अधिक जोडप्याचा विवाह संपन्न झाला आहे। पुढील वर्षी सुद्धा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येईल असे प्रतिपादन सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे यांनी केले आहे। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे, कार्याध्यक्ष माधुरी गुजराती, उपाध्यक्ष इशिका शेलार, सचिव अखिलेश पाटील, सहसचिव नम्रता परदेशी, खजिनदार संतोष गायकर, सहखजिनदार बनिता साहा, महिला संघटक नीलम पाटील, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी, अशोक ठकेकर, तुषार अगरवाल, आशपाक लोगडे, चंद्रप्रकाश उपाध्याय, राजेश धोत्रे, शिवा शिवचरण, राहुल ओवाळ, पूनम तेलवणे, सोहम ढोकळे, सलमान शेख व पदाधिकारी यांनी अथक मेहनत घेतली। यावेळी सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकी भालेराव यांनी केले। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।